नमस्कार मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहोत आदिवासी विकास विभागाचा एक महत्त्वाचा GR, ज्यामध्ये भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी निधी वितरण करण्यात आली आहे। तर हा GR दिनांक 31 मार्च 2026 रोजी काढण्यात आला आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर या GRची मूलभूत माहिती पाहूया। तर हा GR आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन यांनी जारी केला आहे। यामध्ये आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत फळबाग लागवड योजनेसाठी निधी देण्याचा निर्णय घेतला आहे। तर या योजनेचा उद्देश म्हणजे आदिवासी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, शेतीतून स्थिर उत्पन्न मिळवून देणे आणि दीर्घकालीन फळबाग लागवड प्रोत्साहन देणे। तर निधी वितरणाची माहिती पाहूया। तर या GR नुसार एकूण मंजूर निधी रुपये 137.45 लाख, यापूर्वी वितरित निधी रुपये 50 लाख आणि आता नवीन वितरित निधी रुपये 87.45 लाख, म्हणजेच आता अतिरिक्त निधी देऊन योजना पुढे चालू ठेवली जाणार आहे। हा निधी लेखाशीर्ष 2401A898 पीक संवर्धन अंतर्गत देण्यात आला आहे। तर निधी कोणाला देण्यात आला? तर हा निधी कृषी विभागाच्या अपर मुख्य सचिवांना वितरित करण्यात आला आहे। पुढे हा निधी संबंधित अधिकाऱ्यांमार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवला जाईल। नंतर महत्त्वाच्या अटी व सूचना। तर या GR मध्ये काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत। निधीचा वापर फक्त मंजूर उद्देशासाठीच करावा। सर्व खर्च वित्तीय नियमानुसारच करणे बंधनकारक आहे। दर महिन्याला 10 तारखेपर्यंत खर्चाचा अहवाल सादर करावा। निधी वापर प्रमाणपत्र म्हणजे युटिलायझेशन सर्टिफिकेट देणे आवश्यक। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, हा लाभ फक्त अनुसूचित जमाती म्हणजे ST लाभार्थ्यांसाठी आहे। तर या योजनेचा फायदा काय? तर या योजनेमुळे शेतकऱ्यांना फळबाग लावण्यासाठी आर्थिक मदत मिळेल, दीर्घकालीन उत्पन्नाचा स्रोत तयार होईल, आदिवासी भागात शेती विकासाला चालना मिळेल आणि विशेषतः आंबा, डाळिंब, संत्रा अशा फळबागांना प्रोत्साहन दिले जाते। तर मित्रांनो, हा GR महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे। तर मित्रांनो, हा होता भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा नवीन GR। तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता। आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।